श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, मी नवनीत मात्रे लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि माझा आजचा विषय एवढाच आहे की किडनी माझी फेल झाली आणि किडनी फेलच्या नंतर मी डायरेक्टली ट्रान्सप्लांटचाच काय विचार केला. म्हणजे डायलिसिस सुद्धा मी करू शकतो, माझ्या बरेचसे ऑप्शन होते. ट्रान्सप्लांट करण्याचाच काय विचार केला याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर जे नवीन असतील ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे किडनी फेल पेशंट असतील अशा लोकांना ही माझी व्हिडिओ आजची शेअर करायची. मित्रांनो, या आजाराविषयी ना बऱ्याच लोकांना काही माहिती नसतं. म्हणजे ज्या लोकांना हा आजार होतो ना त्या लोकांना असं वाटत असतं की काही दिवसासाठीच हा आजार आपल्याला. म्हणजे काही लोकांचं क्रिएटिनिन जास्त एकदम हाय वाढलेलं नसतं. मग ते लोक हॉस्पिटलमध्ये जातात, तिथे काही ट्रीटमेंट घेतात. मग डॉक्टर लोक त्यांना 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी पुन्हा टेस्ट करून यायला सांगतात. मग त्याप्रमाणे त्यांना औषधं चालू करतात. परंतु त्या लोकांना असं वाटत असतं की हा आजार आपला काही दिवसांनी बरं होणार आपलं. परंतु हा आजार बरा होणारा नसतो मित्रांनो. हा आजार आपल्यासाठी लाईफ टाईमसाठी असतो. जसे माणसाचे क्रिएटिनिन वाढत जातात रक्ताचे, तसं त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाते. आणि एकदाची म्हणजे 7, 8, 9, 10च्या वरती गेले की मग डॉक्टर लोक त्यांना डायरेक्टली इमिजिएटली डायलिसिस करण्याचा मार्ग सांगतात. तर बऱ्याच लोकांना डायलिसिस सुद्धा करायचं असतं, काही लोकांना ट्रान्सप्लांट सुद्धा करायचं असतं. प्रत्येकाच्या याच्यावर परिस्थितीनुसार ते डिपेंड असतं. आता काही लोकांकडे पैसे असतात ते लोक ट्रान्सप्लांट करतात, पण त्यांच्याकडे किडनी अवेलेबल नसते. आणि ज्यांच्याकडे पैसे नसतात पण त्यांच्याकडे किडनी अवेलेबल असते, मग त्यांना पैशांचा प्रॉब्लेम येतो. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या समोर असतात. परंतु मी ट्रान्सप्लांट करण्याचा डायरेक्ट निर्णय का घेतला? माझ्याकडे पैसे होते का? मग काय एखादं कोणतं वेगळं कारण होतं? त्यासाठीच तुम्हाला मी आज सांगणार आहे. पण एखादा किडनी फेल पेशंट असतो, म्हणजे एखाद्याला समजतो की आपल्या आता किडन्या फेल झाल्यात, तर त्याच्या मनामध्ये एकच कल्पना येते की किडनीचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. आता तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कोणीही असू दे, म्हणजे त्याचं वय झाले असलं तरी पण त्याच्या मनामध्ये एकच त्याला प्रश्न येतो की आपल्या किडनीचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगली लाईफ मिळेल. परंतु पुढचं जे काय होणार आहे, म्हणजे आपल्या किडनी कोण देणार आहे, पैसे कसे मॅनेज होतील, ह्या गोष्टी त्यांना त्यासाठी म्हणजे हे नसतात. म्हणजे लगेच सहसा मिळणाऱ्या नसतात. आता ह्या सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी म्हणजे आपली माझ्यासारखी जी मिडल क्लास लोक असतात ना त्या लोकांना ह्या गोष्टींचा खूप सामना करायला लागतो. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी शक्य असतात. कारण की त्यांचा बोलला ना की एखाद्याची किडनी फेल झाली की ते 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये सुद्धा ते संपूर्ण मॅनेज करू शकतात. एवढे म्हणजे बघा टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. ज्यांच्याकडे पैसा नसतो ना त्यांच्यासाठी या गोष्टी खूप महाग तर पडतातच पडतात, परंतु वेळ खूप निघून जातो आपला. आणि आपला पेशंट तोपर्यंत खूप हायपर सुद्धा होऊन जातो. ज्यावेळी माझ्या किडन्या फेल झाल्या ना त्यावेळी मला स्वतःलाच माहिती होतं किडनी ह्याविषयी. कारण की किडनी फेल झाल्याच्या नंतर मग मला खूप टेन्शनच आलं होतं. परंतु मला एवढं माहिती होतं की आता ही किडनी खराब झाली आपली ना, ती पुन्हा बरी होणार नाही. मी बऱ्याच असे व्हिडिओ पाहिले होत्या, मी बरेच असे पेशंट सुद्धा पाहिले होते, माझ्या गावाकडचे पेशंट पाहिले होते, बाहेरचे पेशंट पाहिले होते. त्यामुळे मला स्वतःलाच असं वाटत होतं की किडनी आपली तर फेल झालेली आहे, आपल्याला ट्रान्सप्लांट करणं गरजेचं. कारण की ऑप्शन तरच असतं आपल्याकडे किडनी वाचवण्याचा. जे लोक डायलिसिस करतात ना ते लोक मला कमेंट सुद्धा करू शकतात की आम्ही 10 वर्ष डायलिसिस केलेले आहे, 15 वर्ष डायलिसिस आम्ही करतो, आम्ही चांगली लाईफ जगतो. मित्रांनो, डायलिसिसवरती सुद्धा माणसं चांगली लाईफ जगतात हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो. परंतु कसं असतं, ज्यावेळी आपल्या किडनी फेल होते ना त्या प्रत्येकाच्या मनामध्ये हाच विषय असतो की माझं सुद्धा ऑपरेशन व्हावं, मला सुद्धा कोणीतरी किडनी द्यावी, एखादा ॲक्सिडेंट पेशंटची मिळावी आपल्याला, नाहीतर मग आपल्या घरातलं कोणीतरी आपल्याला किडनी द्यावी, या प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. तर माझी सुद्धा तीच अपेक्षा होती, त्यामुळे माझं ते साध्य झालं. परंतु जे लोक 10 वर्ष म्हणजे 15 वर्ष 25 वर्ष असे डायलिसिस करतात ना त्यांचं कसं असतं, त्यांना ठराविक काळाची म्हणजे एका गोष्टीची त्यांना सवय झालेली असते. सुरुवातीला आपण जेव्हा डायलिसिस करतो ना 5 ते 6 महिने त्यावेळेला खूप ते त्रासदायक आपल्याला असतं. एवढं त्रास असतं आपल्याला ना की आठवड्यातून 3 वेळा आपण डायलिसिसला जायचं. त्याच्यानंतर मग बाहेर सुद्धा कुठे फिरू शकत पण नाही. आणि 4-4 तास 5-5 तास सुद्धा कधी कधी आपल्याला बेडवरती पडून ती डायलिसिस करावी लागते. खूप त्रास होतो, ते सुईवर रोज मारणं खूप म्हणजे असंही गोष्टी या सर्व होतात. नकोशा वाटतात, असं वाटतं की मरण पत्करायला एवढ्या यापेक्षा. तर मित्रांनो, ह्या गोष्टींचा खूप त्रास होतो आपल्याला. आणि मग असते या गोष्टी आपल्याला सवय लागायला लागते. सवय कशी मग 1 वर्ष होतं, 2 वर्ष, 3 वर्ष, अशी 5 वर्ष निघून गेल्याच्या नंतर आपल्याला त्या गोष्टीची सवय होते. आणि सवय झाल्याच्या नंतर मग आपल्याला तीच लाईफ आपल्याला चांगली वाटते की ठीक आहे मी तर डायलिसिस करतो, पुढे फिरायला वगैरे जातो मी, त्यातून सर्व गोष्टी मॅनेज होतात. मग ती सवय राहते माणसाला. आणि मग ते लोक म्हणतात की आता आम्ही 10 वर्ष डायलिसिस केले, 25 वर्ष डायलिसिस केले, आम्ही चांगली लाईफ जगतो. पण जे सुरुवातीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या सर्वांनाच सहन होतात असे नसतात. प्रत्येकाच्या बॉडीनुसार असतात, प्रत्येकाच्या माइंडनुसार असतात, आणि प्रत्येकाच्या ज्या भावना असतात ना त्या खूप वेगवेगळ्या असतात. तर प्रत्येकांना असं वाटत असतं की आपलं ऑपरेशन व्हावं, जेणेकरून आपण जी नॉर्मल लाईफ आपली अगोदर जगत होतो त्याप्रमाणे आपल्या लाईफ ती जगता येईल आपल्याला. आपल्या फॅमिलीवर आपण जिथे पाहिजे तिथे आपण फिरू शकतो, कुठे पण आपण म्हणजे आरामात जाऊन राहू शकतो 15 दिवस वगैरे. तर आता डायलिसिस लोक असतात त्या लोकांना असं कुठे फिरायला वगैरे भेटत नसतो, कारण की 3 दिवस आपल्याला डायलिसिस करायची असते आठवड्यातून. मग आपण फिरायला जाणार कधी आणि रिटर्न येणार कधी, त्यामध्ये पुन्हा पाणी सुद्धा कमी प्यायचं, ते सुद्धा लाईफ टाईमसाठी पाणी आपल्याला कमी प्यायला लागतो, जेणेकरून आपला क्रिएटिनिन असतो म्हणजे एक लेवलला राहत असतो. तर ह्या बऱ्याच गोष्टींना समोर जावं लागतो. तर ह्या गोष्टी मला सर्व माहिती होत्या अगोदर. मी ह्या गोष्टी सर्व म्हणजे किडनी फेल होण्याच्या अगोदरच नाही, ज्यावेळी मला किडनी फेल झाल्याच्या नंतर मी बऱ्याच असे व्हिडिओ पाहिल्या होत्या, खूपच व्हिडिओ पाहिल्या होत्या. त्यानंतर मी बरेच असे पेशंटला भेटलो होतो, त्यांचा अनुभव सुद्धा मी घेतला होता.
डायलिसिस पेशंटला भेटलो होतो, ट्रान्सप्लांटच्या लोकांना विचारलं होतं त्यांना मी की अशा पुढे आपल्या लाईफमध्ये कसं आपल्याला राहता येईल, कसं जगता येईल वगैरे. त्यामुळे मी डायरेक्टली आम्ही ट्रान्सप्लांटचाच विचार केला होता, कारण की डायलिसिसपेक्षा ट्रान्सप्लांट करणं ही लाईफ चांगली असते, पण सर्वांसाठी ती शक्य नसते. ज्यांचं ट्रान्सप्लांट झालं त्यांच्यासाठी चांगलंच आहे, आणि ज्यांचं ट्रान्सप्लांट नाही झाले ना त्यांच्यासाठी सुद्धा चांगलंच आहे. ते सुद्धा चांगली हेल्दी लाईफ आपल्या आयुष्याप्रमाणे ती जगत असतात. तर मी डायरेक्टली ट्रान्सप्लांटचा यासाठी विचार केला होता, या सर्व गोष्टी मी पाहिल्या होत्या आणि मला माहिती होतं की पुढे त्रास होण्यापेक्षा मी भले थोडं वर्ष आयुष्य जगेन, पण ते चांगलं जगेन. माझ्या बहिणीने मला किडनी दिल्याच्या नंतर मग आज बहिणीची सुद्धा तब्येत चांगलीच आहे आणि आता तिला कुठले मेडिसिन वगैरे घेण्याची काही गरज पडत नाही. तिचं आयुष्य, तिचं जीवन आहे ना, ती नॉर्मलप्रमाणे जगते. ती ट्रान्सप्लांट करण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा एक होता की ज्यावेळी ज्याच्या घरामध्ये एखादा किडनी फेल पेशंट होतो ना, त्यावेळी त्याच्या घरामधली कुठली ना कुठली तरी व्यक्ती त्याच्याबरोबर आयुष्यासाठी बांधली गेली जाते. डायलिसिस म्हटलं ना की ते 4 ते 5 तास आतमध्ये डायलिसिस करत असतो आणि तोपर्यंत ती व्यक्ती बाहेर त्याला बसावी लागते. त्याची म्हणजे त्याला काय हवं, त्याला काय नको, त्याला काय होतोय काय, ह्या गोष्टी बघण्यासाठी त्याला हॉस्पिटलच्या बाहेर थांबावं लागतो. म्हणजे 4 ते 5 व्यक्ती डायलिसिस बेडवरती करत असते, परंतु बाहेरची सुद्धा व्यक्ती एवढीच त्रास करत असते. आणि ही गोष्ट एक दिवसासाठी नसते, तर आठवड्यातून 3 वेळा त्याच्याबरोबर त्याला जावं लागतो आणि 3 वेळा त्याच्याबरोबर घरी यावं सुद्धा लागतं. त्या बऱ्याच गोष्टी खूप सारा त्रास असतो, संपूर्ण फॅमिलीला तो त्रास भोगावा लागतो. तर यातून सुटका पाहिजे असेल तर फक्त ऑप्शन एवढंच असतं की ट्रान्सप्लांट करणं. म्हणजे ट्रान्सप्लांटच्या नंतर मग त्याचे आयुष्य त्याला कसं जगायचं आहे ते त्याला जगू दे, परंतु ह्याची सुटका ट्रान्सप्लांटच्या नंतरच होते, हे सर्वांनाच माहिती आहे. मित्रांनो, आजचा माझा हा व्हिडिओ जर एखादा किडनी फेल पेशंट या एखादा डायलिसिस पेशंट बघत असेल ना, तो खरंच असं बोलत असेल की तुझ्याकडे पैसे होते म्हणून तू लगेच ऑपरेशन करून टाकलंस. तर मित्रांनो, मी एक मिडल क्लास माणूस आहे. माझं ऑपरेशन कसं झालं, काय झालं आणि ह्या गोष्टी मला स्वतःला सुद्धा माहिती पडल्या नाही. माझ्यासाठी एक शॉकिंग गोष्ट आहे, एक चमत्कार बोलला तरी चालेल. कारण की नानावटी हॉस्पिटलसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन होणं हे माझ्यासाठी तर परवडणारच नव्हतं. परंतु सर्व देवाच्या कृपेने कसं मॅनेज गोष्टी झाल्या नाही हे मला माहिती नाही. परंतु मी ऑपरेशनचा निर्णय यासाठी घेतला की प्रत्येक पेशंट असतो, म्हणजे जो किडनी फेल पेशंट असतो ना, त्याला प्रत्येकाला वाटतं की यार आपलासुद्धा ऑपरेशन व्हावं. कारण की आठवड्यातून 3 डायलिसिस म्हणजे तुम्हाला सोप्या गोष्टी वाटली नाही तेवढी. म्हणजे एका बेडवरती आपल्याला कमीत कमी 4-4 तास झोपावं लागतं. त्याच्यानंतर मग ते रक्ताचं सर्क्युलेशन होतं, मग बरेच तशी विकनेस पण येते. तर बऱ्याच पेशंटला मी पाहिले, त्यामुळे ह्या गोष्टींचा मला त्रास म्हणजे नकोच हवं होतं, कारण की त्यापेक्षा मरण पत्करेल, पण ह्या गोष्टी आपल्याला नको होत्या. देवाच्या कृपेने मला किडनी देणारी माझी बहीण मला मिळाली आणि प्रश्न होता पैशांचा. तर पैशांचा प्रश्नसुद्धा आमचा लवकरात लवकर सॉल्व्ह झाला, कारण की कुठून पैसे मिळाले, कसे मिळाले, ह्या गोष्टी बरेच म्हणजे धावपळ झाली सर्व गोष्टींची आणि ह्या गोष्टी मॅनेज झाल्या. मित्रांनो, एखादी गोष्ट आपण ज्यावेळी करायला निघतो ना, त्यावेळी आपण असं घाबरतो की कुठून जमणार, कसं जमणार. परंतु ज्यावेळी ज्या गोष्टी आपण सुरुवात करतो ना, त्यावेळी या गोष्टी मॅनेज होत असतात, त्या बरोबर मार्गी लागत असतात. तर मी ह्याच गोष्टींसाठी मी ट्रान्सप्लांट केलं डायरेक्टली, की मला माहिती होतं की ऑपरेशनच्या नंतर आपण कदाचित लाईफ ही आपण पुन्हा रिटर्न जगू शकतो. जे आपले उर्वरित जे स्वप्न आहेत ते आपल्याला पूर्ण करायची यापैकी नव्याने संधीसुद्धा मिळते. तर आजचा माझा व्हिडिओ आहे ना, तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, लाईकसुद्धा करायचं आणि पुन्हा अशाच नव्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.